जगाचं सर्वोच्च नेतृत्व देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी आणि माननीय अमितभाई शाह यांच्या संघटनात्मक दृष्टीने ज्या पद्धतीने जे काम आहे आणि ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये बूथ जिता तो देश जिता, बूथच्या कार्यकर्त्यापासून ते या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यापर्यंतच्या सगळ्या लोकांची एक शृंखला मिळून, एक संघटना मिळून सगळ्यांनी एक ताकद झोकून दिली। ते मोदीजींच्या कामाचा, मोदीजींचा जनतेवरचा अढळ विश्वासाचा आणि जनतेने मोदीजींना जो आशीर्वाद दिला आहे त्यामागे अजून एक मुख्य फॅक्टर आहे की अनेक वर्षापासून आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या हत्या, संघ स्वयंसेवकांच्या होणाऱ्या हत्या, अनेक असे काही उदाहरणं आहेत की बंधू प्रकाश पाल आमचे संघाचे कार्यकर्ते, दोन संघाचे स्वयंसेवक 2019 मध्ये त्यांची हत्या झाली होती। गर्भवती पत्नीची पण हत्या झाली होती आणि त्यांच्या 8 वर्षाच्या मुलाची पण हत्या झाली होती। अशा प्रकारेच 2025 मध्ये हरगोविंद दास आणि त्यांच्या मुलाची हत्या झाली होती। 2020 मध्ये ममता सरकारच्या माध्यमातून 300 भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या होत्या। आत्ता 154 भाजप आणि संघाच्या स्वयंसेवकांच्या हत्या झाल्या होत्या, या ममता सरकारच्या काळामध्ये झाल्या होत्या। 2021 मध्ये संघ स्वयंसेवक उत्तम घोषची हत्या झाली होती। 2021 मध्ये माणिक मोहित्र नावाच्या आमच्या स्वयंसेवकाची हत्या झाली होती। या सगळ्या हत्यांचं जे पाप आहे, हे जे काय बलिदान आहे आणि ह्या पापाचं फळ ममता बॅनर्जींचं सरकार भोगते आणि हे जे काही ज्या आमच्या स्वयंसेवकांनी कार्यकर्त्यांचं जे बलिदान आहे त्या बलिदानामुळे चिडून पूर्णपणे जनता जनार्दन परमेश्वर रूपी ईश्वरीय जनतेने, बंगालच्या जनतेने आम्हाला पूर्णपणे आशीर्वाद मान्य मोदीजी आणि त्यांच्या सरकारवर अढळ विश्वास ठेवून दिलेला आहे। ममता बॅनर्जींचा जो पूर्णपणे जो काळा काळ होता त्या काळ्या काळाला पूर्णपणे जनता त्यांनी त्याला बाहेर हाकलून दिलेला आहे आणि पूर्णपणे मोदीजींना आशीर्वाद दिलेला आहे आणि स्वयंसेवकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हत्येचं बलिदान हे आता वाया जाणार नाही। येणारा काळ हा बंगालच्या विकासाचा काळ राहील असे मला वाटते। पहा, उत्तर पूर्वमध्ये मी देखील प्रवासी कार्यकर्ता आहे, त्यामुळे उत्तर पूर्व तर पूर्णपणे आसाम हा जसा आहे, पश्चिम बंगाल आहे, अनेक आमचे अष्टलक्ष्मी आहे, ज्याला आम्ही 7 सिस्टर जे आधी म्हणायचे त्याला आता मोदीजींनी अष्टलक्ष्मी म्हणलेलं आहे। त्या 8ही राज्यामध्ये आमचं सरकार आहे आणि त्याच पद्धतीने तमिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने सरकारने कौल सरकारच्या विरोधामध्ये, तिथल्या जनतेने सरकारच्या विरोधामध्ये कौल दिलेला आहे, केरळमध्ये देखील सरकारच्या विरोधामधलं वातावरण निर्माण झालेलं आहे। भारतीय जनता पार्टी देखील त्या ठिकाणी संघटनात्मकदृष्ट्या पूर्णपणे ताकदीनिशी बाहेर आलेली आहे। त्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक प्रकारे ज्या प्रकारे या सगळ्या DMK असेल, TMC असेल, जे काही इंडिया आघाडीचे जे काही घटक असतील, आणि तुम्हाला राहुल गांधीजींचं तर माहीतच आहे, ते तर परदेश गमन करणारे नेते आहेत आणि नेहमी परदेशात राहतात आणि देशभक्तीच्या वल्गना करतात। तर त्यामुळे अशा प्रकारच्या नेत्याला जनता कंटाळलेली, मागच्या वेळेस मी आपल्या सगळ्याला म्हणालो होतो आणि त्याच दृष्टिकोनातून भारतातल्या सगळ्या जनतेने, ईश्वररूपी जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आहे। मोदीजींना अमित शहांच्या यशाचा परिणाम आहे। हे दोघांच्या माध्यमातून जे काही आज घडलेलं आहे ते संपूर्ण बंगालच्या जनतेने पूर्णपणे भारतीय जनता पार्टीवर राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजींनी जे या राष्ट्रीय अध्यक्षाच्या रूपाने जे आलेले आहेत त्यांना देखील एक प्रकारची भेट बंगालची जनता असेल, आसामची जनता असेल, या सर्व राज्यातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला आता आशीर्वाद दिलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ग्राउंडवरती पाहायला मिळाले होते आणि खरं तर हा विजय म्हणजे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा विजय आहे असं म्हणायचं का? नाही, त्यासोबतच माननीय नरेंद्र मोदीजी देखील दुकानामध्ये जाऊन त्यांनी झालमुडीच्या दुकानामध्ये जाऊन त्यांनी त्या माणसासोबत जाऊन स्वतःच्या खिशातले पैसे देऊन ती झालमुडी स्वतः खाल्ली आणि बाकीच्यांना खाऊ घातली। त्याचप्रमाणे अमितभाई गेले आणि स्वतःच्या मोबाईलवरून त्यांनी मुलांना सेल्फी काढायला सांगितला, त्या मुलांसोबत त्यांनी इंटरॅक्शन केलं। जनता ही जनार्दन आहे, जनता ही परमेश्वर आहे असं आम्ही संबोधतो। त्यामुळे अमितभाई असतील, मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील, या दोघांनी जनतेमध्ये जाऊन, सर्वसामान्यांमध्ये जाऊन ज्या प्रकारे जे एक समर्पित भावनेनं ते एकरूप झाले, त्या सगळ्या भावनेचा परिणाम जनतेमध्ये असा झाला आणि गेल्या अनेक काळामध्ये आमच्या अनेक माता भगिनींवरचे जे अत्याचार झाले, आमच्या अनेक कार्यकर्त्यांवरचे जे अत्याचार झाले, स्वयंसेवकांच्या ज्या हत्या झाल्या,
त्याचा देखील बलिदानाचा एक प्रकारे रोष होता, त्याचा देखील मनामध्ये एक प्रकारे ज्वालामुखी होता आणि तो ज्वालामुखी फुटून बाहेर आला आणि भारतीय जनता पार्टीला पूर्ण ईश्वररूपी जनतेने आशीर्वाद दिलेला आहे असं मला वाटते. दिल्लीमध्ये अरविंद भाजपचा केजरीवाल पहिला मुख्यमंत्री बसेल असं सध्याचं चित्र आहे पश्चिम बंगालमध्ये. बिहार नंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पहिल्यांदाच मुख्यमंत्री बसेल असं चित्र आहे. 100% खरं आहे. बिहार नंतर भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पहिला मुख्यमंत्री बनणार, आसाममध्ये भाजपचा मुख्यमंत्री बनणार आणि खालच्या ज्या दोन्ही राज्यांमध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या आधारावरतीच सरकार बनणार हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो. डीएम जर आपण पाहिलं तर जी इंडिया आघाडी आहे त्याच्यामध्ये दिल्लीमधून केजरीवाल गेले, पंजाबमध्ये परिस्थिती वाईट आहे, त्यानंतर DMK तमिळनाडूमधून जात आहेत, पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी जात आहेत. इंडिया आघाडी जी आहे ती कमकुवत झालेली आहे, त्याचं नेतृत्व देखील कमकुवत आहे असं वाटतं का? बघा, संकटाच्या काळामध्ये हिंदुस्थानला वाचवणारा एकमेव नेता म्हणजे नरेंद्रभाई मोदीजी. संकटाच्या काळामध्ये असेल, देशामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट असेल, त्या संकटाच्या काळामध्ये देशाची अर्थव्यवस्था अबाधित ठेवणं, कोविडच्या काळामध्ये भारतीय जनतेला पूर्णपणे संजीवनी देणं आणि हिंदुस्थानामध्ये अशा प्रकारचा एक नेता जो लाभलेला आहे ते आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी एक पुण्याची गोष्ट आहे की आमच्या संपूर्ण भारतातल्या जनतेला एक प्रकारे संजीवनी देण्याचं काम हे माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात होत आहे आणि जनतेने आढळ विश्वास आमच्या मोदीजींवर ठेवलेला आहे आणि मोदीजींच्या माध्यमातून ते बोलतात ते करून दाखवतात आणि ज्या पद्धतीने मोदीजींनी जे सरकार चालवलं आहे, ज्या पद्धतीने रिझल्ट दिला आहे, सर्वसामान्य जनतेचा विश्वास जिंकलेला आहे. सर्वसामान्य किसान असेल, आमचा विश्वकर्मा असेल, महिला असेल, युवक असतील, आमचं नवीन येणारं जनरेशन असेल, या सगळ्या जनरेशननी माननीय मोदीजींवरती एक आढळ विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि निर्माण केलेला आहे आणि भविष्यामध्ये मोदीजीच हिंदुस्थानला महासत्ता बनवू शकतात असं संपूर्ण हिंदुस्थानच्या जनतेला कळलेलं असल्यामुळं अशा प्रकारचे विजय मिळत जातील आणि मोदीजींनी 2014मध्ये स्पष्टपणाने जी भीष्म प्रतिज्ञा घेतली होती की काँग्रेस मुक्त भारत करेन, ते दिवस आता आलेले दिसत आहेत. इंडिया आघाडीला परीक्षणाची गरज आहे, आत्मपरीक्षणाची, कारण बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर आता दिल्ली, त्याच्यानंतर तमिळनाडू, प्रत्येक ठिकाणावरून जाताना पाहायला मिळते. ते परीक्षणच करत नाहीत, आत्मचिंतन देखील करत नाहीत. ते परदेशामध्ये जाऊन परदेश गमन करतात, बाहेर देशामध्ये जाऊन ते रंगरलिया मनवतात. त्यांना देशाची चिंता नाही आहे. ते चिंतन करणारे नेते पण राहिलेले नाही आहेत. त्यांना देशाबद्दल कुठल्याही प्रकारची भक्ती नाही आहे, देशाबद्दल आणि राष्ट्राबद्दल कुठले प्रेम शिल्लक राहिलेलं नाही आहे. त्यामुळं त्यांना आता चिंतन करणं, परीक्षण करणं हा काळ आता गेलेला आहे. येणारा काळ हा फक्त भारतीय जनता पार्टीचा हिंदुस्थानमध्ये असेल आणि तो सुवर्ण काळ असेल असं मला म्हणायचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.